हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत हेल्दी लंच थाळी। त्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत ब्रोकली, पनीर चिल्ली, कढी, वांग्याचं भरीत, चपाती, भात। तर आज आपण पहिल्यांदा बनवत आहोत ब्रोकलीला मी घेतलेला आहे, छोट्या छोट्या पीसमध्ये मी कट करून घेत आहे। ब्रोकली ही 1 पर्सनसाठीच मी बनवत आहे, त्याच्यामुळे मी थोडीशीच ब्रोकली घेतलेली आहे। तर माझी ब्रोकली चिरून झालेली आहे। आता आपण तिला व्यवस्थित धुवून घेऊया, कारण ब्रोकली ही फ्लावर सारखीच खाली येते, त्याच्या जमिनीवरती येते, त्याच्यामुळे आपल्याला तिला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। आता ब्रोकली धुवून झालेली आहे। आता छोटी कढई घेऊया, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया आणि तुपामध्ये ब्रोकली टाकून देऊया। छान ब्रोकलीला व्यवस्थित शालो फ्राय करून घेऊया। शालो फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ऑर्गॅनिओ टाकूया। ऑर्गॅनिओ टाकल्यानंतर ब्लॅक पेपर टाकूया। ब्लॅक पेपर टाकल्यानंतर थोडंसं सॉल्ट टाकूया आणि सॉल्ट टाकल्यानंतर थोडंसं हळद टाकूया आणि छान व्यवस्थित शालो फ्राय करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाका आणि त्याला व्यवस्थित शिजवून घ्या। तर अशा पद्धतीने आपली ब्रोकली झालेली आहे। आता मी लावत आहे भाताचा कुकर आणि रताळ्याचा कुकर। मी भात खाली ठेवलेला आहे, रताळे वरती ठेवलेले आहेत। तर आता आपले रताळे शिजलेले आहेत। रताळे काढून घ्या आणि काढून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित रताळ्यांना व्यवस्थित सोलून घ्या। वरची साल पूर्णपणे रताळ्यांची काढून घ्या। साल काढून झाले की त्यांना छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्या। तर माझे रताळे कट झालेले आहेत। आता मी एक तवा घेत आहे, तव्यामध्ये थोडंसं तूप टाकत आहे। मी रताळे मोस्ट ऑफ दी ह्याच्यातच करते, तुपामध्ये। तर मी आता रताळे टाकलेले आहे, थोडंसं मीठ टाकत आहे आणि त्याच्यावरती थोडंसं शालो फ्राय करत आहे। अशा पद्धतीने आपले रताळे झालेले आहेत। आता मी वांग्याचं भरीतासाठी वांगं गॅसवरती व्यवस्थित भाजून घेत आहे। त्याला छान व्यवस्थित सगळीकडून भाजून घ्या। वांगं भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्या। साल कुठेही ठेवू नका। साल काढून झाली की वांग्याला व्यवस्थित चेक करा की आतमध्ये ते किडलेले नाही आहे ना, आळी वगैरे नाही आहे ना। तर आपलं वांगं दोन्ही छान आहेत। आता त्यांना छोट्या छोट्या पीसमध्ये आपण वांग्याला कट करून घेऊया। आता गॅसवरती कढई ठेवूया। गॅसवरती कढईमध्ये तेलामध्ये थोडंसं लसूण टाकूया। लसूण टाकून झाला की त्याला छान परतून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करूया। कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर थोडासा परतून घ्या। त्याच्यानंतर आपण थोडासा कांदा टाकून देऊया। कांद्याला छान लालसर रंग येईपर्यंत कांदा छान परतून घ्या। तर आता आपला कांदा परतत आहे, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकूया, थोडंसं लाल मिर्च पावडर टाकूया आणि नंतर थोडा काळा मसाला टाकूया। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरीत मिक्स करूया। भरीत टाकल्यानंतर छान व्यवस्थित त्याला परतून घ्या। ते व्यवस्थित सगळे मसाले एकजीव होईपर्यंत भरीत परता। तर आपलं भरीत व्यवस्थित परतून झालं आहे। थोडं मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित एकजीव करूया। अशा पद्धतीने आपली भरीत झालेलं आहे। आता आपण कढी करायला घेऊया। कढी करण्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे स्टीलचं, त्याच्यात थोडं तेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकलेली आहे। मोहरी टाकून झाल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे। ते छान व्यवस्थित त्याची फोडणी होऊन द्या। फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लसूण ॲड करा। लसणाची चांगली फोडणी देऊन घ्या। लसूण चांगला परतून झाला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून द्या। कढीपत्ता चांगला फोडणी होऊन द्या, त्याचा स्वाद उतरेपर्यंत। मग थोडी कोथिंबीर आणि मिरची टाकून द्या। त्यांना छान परतून घ्या। ते परतून झालं की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका। हळद व्यवस्थित परतून घ्या आणि त्या झाल्यानंतर थोडंसं मीठ टाका। त्याला व्यवस्थित परतून घ्या। त्याच्यानंतर एका बाउलमध्ये दही घ्या। दह्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या दह्याला पाण्यामध्ये। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाका। बेसन टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्या। तर बेसन आणि दही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आता आपण जी फोडणी केली होती त्याच्यामध्ये ते बेसन आणि दही व्यवस्थितपणे टाकून देऊया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया। पाणी ॲड करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित शिजू द्या। अशा पद्धतीने आपली कढी झालेली आहे। तर आता आपण घेऊया पनीर चिल्ली बनवण्यासाठी। पनीर चिल्ली बनवण्यासाठी मी एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये थोडासा लसूण टाकला आहे। लसूणानंतर मी थोडंसं अद्रक टाकलेलं आहे। ते छान व्यवस्थित शालो फ्राय करून घ्या। त्याच्यानंतर मी थोडीशी हिरवी मिरची टाकली। हिरवी मिरचीनंतर आता आपण टाकत आहोत कांद्याची पात। कांद्याची पात टाकल्यानंतर आपण टाकूया रेड कॅप्सिकम आणि रेड कॅप्सिकम टाकल्यानंतर टाकूया आपण येलो कॅप्सिकम। येलो कॅप्सिकम टाकून झाल्यानंतर आपण टाकूया कोबी।
कोबी टाकून झाल्यानंतर आता आपण त्याला व्यवस्थित छान परतून घेऊया. त्याला व्यवस्थित शालो फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया व्हिनेगर ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया रेड चिली सॉस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया आपण ब्लॅक सोया सॉस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी चटणी टाकून झाल्यानंतर आता त्याला व्यवस्थित परतून घ्या. परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत थोडंसं मीठ आणि मग त्याला व्यवस्थित छान परतून घेऊन त्याच्यामध्ये पनीर ॲड करा. पनीर ॲड करून त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्या. फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाका. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपली पनीर चिल्ली झालेली आहे. आता आपण चपातीला घेऊया. अशा पद्धतीने आता आपली चपाती टम्म फुगत आहे आणि छान चपाती आपली फुगलेली आहे आणि आपल्या चपात्या झालेल्या आहेत. तर आता आपण चपात्यांना व्यवस्थितपणे तूप लावून घेऊया. तूप लावून झाल्यानंतर आपण छान वाढायला घेऊया. आता आपण ताटवाडा घेतला आहे. पहिल्यांदा ठेवत आहे मी पनीर चिल्ली, मग ब्रोकली ठेवल्यानंतर थोडंसं भरीत ठेवल्यानंतर थोडंसं रताळ्यानंतर कढीनंतर थोडासा भात ठेवल्यानंतर चपाती 2 चपाती ठेवत आहे आणि चपातीनंतर थोडं भातावर तूप. आता माझी अंकुडी सांगेन की मी कसं बनवलं आहे. अंकुडी, कसं बनवलं आहे मी? मी छान बनवलं आहे. बाय बाय.